हरि जय जय राम कृष्ण हरे Hare
कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 राम कृष्ण राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे रूप पाहताने चने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने रूप पाहताने चने सुख झाले हो साजने सुख झाले साजने सुख झाले साजने तो विठ्ठल बरावा तो विठ्ठल
Hare Jai Jai Ram Krishna Hare Jai Jai Ram Krishna Hare Jai Jai Ram Jai Ram Krishna Hare Jai Jai Ram Krishna Hare Jai Jai Ram Krishna Hare Jai Jai Ram Hare Jai Jai Ram नाम गाओ नाम घेऊ नाम गाओ नाम घ्याओ नाम गाओ नाम घ्याओ नाम गाओ नाम घ्याओ नाम विठोबाला वाहो आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे नाम विठोबाला वाहो आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे ताळविना घेऊ हाते ताळविना घेऊ हाते विठ्ठल नाम गाऊ गीते आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे नाम गाऊ गीते आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे रायाचे नाम मने लागोनी सदा नाम मने लागोनी सदा अनंत नामे वाहू गोविंदा आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे भोपार कुमारी भोपार कुमारी भोपार कुमारी भोपार कुमारी भोपार कुमारी भोपार कुमारी
गावो नाम घ्यावो नाम गावो नाम गावो नाम नाम गावो नाम घ्यावो नाम विठोबा आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवा नाम विठोबा हो नाम विठोबा हो आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे पंढरी रायाचे पंढरी रायाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवा दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे विठ्ठला 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 नाम गावो नाम घ्यावो नाम विठोबा लावावो आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे टाळ दिंडी घेऊ हाती किंवा टाळ विना घेऊ हाती
विठ्ठल नाम गावो प्रीती आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे नामा म्हणे लाखोली सदा नामा म्हणे लाखोली सदा सहस्र नामे वाहू गोविंदा आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातो मुनिंदे समागष्ट तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पंढरीच्या देवराया देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा नमन माझे गुरु राया महाराजा दत्तात्रया दुर्गावधूता मूर्ती आवाचे विश्रमी महाराजा दत्तात्रया दुर्गावधूता मूर्ती आवाचे विश्रमी तुझे आवाधूत मूर्ती माझा जीवाची विश्रांती आवाधूत मूर्ती माझा जीवाची विश्रांती तुझी आवाधूत मूर्ती माझा जीवाची विश्रांती तुझी आवाधूत मूर्ती तुझे आवाधूत मूर्ती तुझे आवाधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती तुझे आवाधूत मूर्ती तुझे आवाधूत मूर्ती गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षाणां ज्ञानदानस्य लक्षणं कोटिक्षेत्रनिवासिनं सद्गुरुं तं नमामि आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझेची नाम उच्चारितो मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संताच्या या वार करी संताच्या वार करी संताच्या या वार करी संताच्या वार करी संताच्या या वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या या वार करी संताच्या मस्तक हे पायावरी वार करी संताच्या वार करी संताच्या या वार करी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला वाहू
आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. आज विठ्ठल रुक्मिणी वर्धापन दिन, वर्ष 7वे. महाराज बा मंदिराचं काम झालंय, प्राणप्रतिष्ठा झाली, देव आले आणि बोलता बोलता 7 वर्ष पूर्ण झाली. आणि या 7व्या वर्षाची एक दिवसाची सुरुवातीची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली. आणि दिवसभर सत्संग आहे आणि भाऊंच्या कीर्तनाने सांगताय. आज तुमच्या समोर सेवेसाठी घेतलेला अभंग ज्या पांडुरंगाच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम आहे, त्या पांडुरंगाचे लाडके भक्त महाराज, लाडके भक्त असणारे नामदेव महाराज, संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा आणि नामाचं महत्व सांगणारा नामपर अभंग घेतलाय महाराज. करू आपण थोड्या वेळी सेवा. सेवे लागी सेवक झाले, सेवे लागी सेवक झाले, सेवे लागी सेवक झाले, सेवे लागी सेवक झाले. तुमच्या लावले निज चरण, तुमच्या लावले निज चरण. स्वामी तुकया देवा यावर न करवा रे. तुमच्या लावले निज चरण, तुमच्या लावले निज चरण. स्वामी तुकया देवा यावर न करवा रे. असा नामदेव महाराजांचा घेतलेला अभंग आहे महाराज. नामाचं महत्व सांगणार आहे आणि नामाचं महत्व सांगत असताना कलियुगामध्ये जरा आपल्याला भक्ती करायची असेल महाराज, तर नामस्मरण सोडून दुसरी भक्ती नाही महाराज. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, नेनती काही टाणाटोना एका नामस्मरणा वाचुनी. नामस्मरणाशिवाय नाही माहित महाराज माहित. आणि ते नामस्मरण संतांच्या कृपेने आपल्याला घडतंय महाराज. नामदेव महाराज पांडुरंगाचे लाडके भक्त. भक्ताच्या हाताने नैवेद्य खाल्लाय महाराज पांडुरंगानं. नैवेद्य हसीचा मूर्तीजीवी, नोहे हा सामान्य महिमा संतांचा. असं लहान रूप असलेले नामदेव महाराज काहीतरी कारणास्तव, वडील आजारी होते आणि त्यांनी सांगितलं आईना, म्हणे नामा अरे भगवंताला नैवेद्य घेऊन जाय म्हणे. त्या लहान बाळाचं अंतःकरण शुद्ध असतं महाराज, त्याच्या ठिकाणी काहीच विकार नसतात महाराज. शास्त्र सांगतं की 12 वर्षापर्यंत त्याला पाप पुण्य लाभत नाही महाराज. असा असणारा नामा गेला महाराज मंदिरामध्ये आणि मंदिरात गेल्यानंतर नैवेद्य दाखवलं महाराज पांडुरंगाला. आता आपलं नैवेद्य दाखवणं वेगळं आहे महाराज. आपण नैवेद्य दाखवतो ते दूध गरम आहे का गार आहे, आमचा विषय झाला. ते चक्कू पिकलेला आहे का कच्चा आहे. तसं महाराज भगवंताला नामदेव महाराज नैवेद्य घेऊन गेले आणि त्या नामदेव महाराजांना काय माहिती नैवेद्य फक्त दाखवायचा असतो. तर पांडुरंग नैवेद्य खात नाही म्हणून लहान असणारा नामा लोळायला लागला महाराज आणि नैवेद्य खावाच लागल असा आग्रह धरला महाराज. अहो भाव महत्वाचा आहे महाराज. भाव ज्याचा शुद्ध झाला दुरी नाही देव त्याला. चित्त शुद्ध होती तरी सर्प मित्र होती व्याघ्र न खाती, शत्रू मित्र होती व्याघ्र न खाती सर्पतया. चित्त शुद्ध पाहिजे महाराज. नामदेव महाराजांचं चित्त शुद्ध पाहून भगवंताला नैवेद्य खावा लागला महाराज.
अनेक भक्तांची यादी महाराज. त्या यादीमध्ये आता तर रामनवमीचा पर्व काळ चालू आहे, काल्याची कीर्तन चालू आहे. आपला भाऊंकड सुद्धा जो मेळावा झालाय तो ह्याच पर्व काळामध्ये येतो. आणि आज जे वर्धापन दिन आलं महाराज, आज रामनवमीचा पर्व काळ तर आहेच, पण सद्गुरू पांडुरंग दादा मडके यांची दशमी आहे महाराज. आज अजून एक पर्वणी दादांची दशमी आहे, बरोबर ना. दशमीचा पर्व काळ म्हणजे आजच्या तिथीला सद्गुरू दादांनी देह ठेवलेला आहे. डबल सेवा करून राहिली महाराज आज. आणि सेवेसाठी नियमाप्रमाणे नामपर अभंग घेतलाय. आणि रामनवमीच्या पर्व काळाला आपण पाहिलंय की अनेक भक्तांची यादी महाराज. भरपूर अवतार झाले, पण राम अवतार म्हणजे आपल्या गृहस्थीसाठी आचरणासारखा अवतार आहे. कृष्ण अवतार म्हणते ना, चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. गोकुळचं चरित्र फक्त काल्याच्या दिवशी विषय समजा, पण सर्वच चरित्र उच्चारायचंय महाराज कृष्णाचं. तसं रामप्रभूंचं जरा चरित्र असेल ना महाराज, ते आचरण्यासारखं आहे महाराज. त्याच्यामध्ये वडिलांची भूमिका आहे, भावानं भावासारखं कसं वागावं, पत्नीची भूमिका आहे. आता आपण सद्गुरूंच्या कृपेने पहिलाच ग्रंथ महाराज आपण कोरोनाच्या लाटेमध्ये 4 वर्ष झाले, 2020-21 भावार्थ रामायण भाऊंच्या मुखातून श्रवण झालंय. त्याची सांगता पण तुमच्याकडेच झाली. त्यानंतर आपण काय त्याचं चिंतन करीत नाही बसलो महाराज कोरोनाचं. दुसऱ्या वर्षी भक्ती विजय ग्रंथ आपल्याला वर्षभर श्रवण झालं महाराज. पारायण वेगळं महाराज. पारायणामध्ये काय होतंय, सरळ सरळ विषय असतो, सरळ वाचन असतं, त्यांना पुण्यकर्म होतंय. पण सद्गुरूंनी आपल्याला 4 ग्रंथ संपले महाराज 4 वर्षामध्ये. वर्षभर ग्रंथ चालतो, भावार्थ रामायण, भक्ती विजय, आणि त्यानंतर एकनाथी भागवत, आणि आताच आपला माऊलींची ज्ञानेश्वरी ग्रंथ, त्याची सांगता व्हायची अजून. भाऊंच्या मुखातून आपल्याला रामायण ऐकायला मिळालं नाही. तर त्या रामायणामधला प्रसंग महाराज, डोळ्याचा विषय. दशरथ राजा म्हणजे आधी पहिला विषय म्हणजे पुत्र नसताना ज्यावेळेस श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना घेऊन चालला होता, त्यावेळेस काही कारण असतो, तुम्हाला कथा भाग माहितीये. आई वडिलांना तहान लागली म्हणून श्रावण बाण पाणी आणायसाठी गेला. पण दशरथ राजाला असं काही लक्षवेधी बाणाचं वरदान होतं महाराज. शिकारीच्या उद्देशानं महाराज, त्यांचा हेतू काय तसा नव्हता. शिकारीच्या उद्देशानं लक्षवेधी बाण सोडला आणि त्या बाणानं श्रावण बाळाचा प्राण घेतला महाराज. आणि मग त्या श्रावण बाळानं प्राण सोडण्याच्या वेळेस दशरथ राजाला सांगितलं की हे पाणी माझ्या आई वडिलांना पोच करा. दशरथ राजाला पश्चाताप झाला. ते पाणी घेऊन ते श्रावण बाळाच्या आई वडिलांकडे गेले आणि आई वडिलांना पाणी पाजत असताना ते काही पाणी प्याय ना. ते श्रावण 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 बाळ नसल्यामुळे काय बोलला नाही. त्याने आधी पाणी प्या मग सांगतो, पण ते काय ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी दशरथ राजाला वस्तुस्थिती सांगावं लागली महाराज. कारण कसं आहे, एखादी वस्तू सांगली ना महाराज, ती भरता येत नसती. त्याप्रमाणे श्रावण बाळ गेल्यानंतर ते दशरथ राजाला वस्तुस्थिती सांगावंच लागली. आणि सांगितल्यानंतर मग त्यांनी आई वडिलांनी शाप दिला होता दशरथ राजाला की जसं आम्ही पुत्रवियोगामध्ये आमचा मृत्यू झालाय, तसा तुझा सुद्धा मृत्यू पुत्रवियोगामध्येच होणार महाराज. मग पुढला त्यांना यज्ञ केल्यानंतर त्या तिन्ही प्रभू रामचंद्राचे दशरथ राजाच्या पत्नी गर्भवती राहिल्या. आणि जसे आपण सुद्धा आता डोळ्याचे कार्यक्रम करतो त्याप्रमाणे त्या मात्यांना बी डोळे विचारण्यात आले. दशरथ राजांनी पहिले लाडकी पत्नी असल्यामुळे काही पासून सुरुवात केली. ते डोळ्याचं असं असतं महाराज, इच्छा असते महाराज, जे आत चालतं ना ते बाहेर येतं महाराज. तर काही मात्यांनी डोळे सांगितले. कावदाजी भाऊंच्या Hare
रंगा विभीषणा तेरी नामे रंगा विभीषणा तेरी नामे रंगा विभीषणा तेरी नामे. आपण काही काही पण सुरुवात केली होती वरून खाली येऊन कौशल्य मातेला सांगितलं, कौशल्य मातेचे डोळे सांगितले महाराजांनी. आणि मग ते दशरथ आता काय डोकं काम करेना महाराज, कारण की जगाचा मालक पोटामध्ये न हृदयामध्ये. तर माऊलींनी बी सांगितलं आपल्या बी हृदयामध्ये आहे ना, पैसा हृदयामध्ये मी रामू असं ता सर्व सुखाचा आरामो किंवा भ्रंता सिकामो विषयावरी. मग ती काय कौशल्य माता का द्यावर होती का? तिनं सांगितलं आणि न धनुष्य मारील रावणा लंका विभीषण, म्हणजे सगळं ते हातून बोलतो ना. आणि मग दशरथ राजाने तिचे हावभाव पाहिले आणि काहीतरी वेगळं दिसतं म्हणे. आज आपल्याला सुद्धा महाराज या खुणा प्रगटल्यानंतर नाव ठेवलं जातंय महाराज, पण खरा परमार्थ आहे महाराज. तुकाराम महाराजांनी भगवंताकडे विनंती केली, मागणी केली महाराज, कारण की असं मला होऊ दे म्हणे. अंतरीच्या खोना अंतरीच्या खोना कोणा पुण्याच्या होईन सेवक ऐसे वर्मा मज दारी नारायणा अंतरीच्या खोना प्रगटोनी अंतरीच्या खोना प्रगटोनी ऐसे वर्मा दारी नारायणा अंतरीच्या खोना प्रगटोनी श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात महाराज की काहीतरी खानाखुणा पाहिजे म्हणून. आपल्याला आज कसं आहे माहिती महाराज, आपलं सगळं लक्ष आज व्यवस्थेकडे आणि संत या अवस्थेमध्ये असतात. तुम्ही कोणते संत घ्या, संतांची अवस्था असते महाराज, आणि आपलं सगळं लक्ष व्यवस्थेकडे. अंतरीच्या खुणा प्रगटून महाराज ऐसे वर्म, त्याच्यामध्ये सगळं आलं महाराज. कंठी प्रेम दाटे नयने निरलोटे हृदयी प्रगटे रामरूप. मग अशी अवस्था कौशल्य मातेला झाली होती महाराज. आणि मग दशरथ राजांनी आपले कुलगुरू वशिष्ठ गुरूंना बनवण्यात आलं महाराज. आणि वशिष्ठ गुरु आल्यानंतर काय हो बाबा आधीच तर विधी आणि संत महात्मे समोर आल्यावर वशिष्ठ गुरु सुद्धा विधी झाले ना महाराज. आता इथं पांडुरंगाचं मंदिर बारशाला भाऊ बरोबर आलो होतो. नामदेव महाराज आले इथं नाचायला खेळायला. एकच टाळी झाली, एकच टाळी झाली, एकच टाळी झाली, एकच टाळी झाली मागे वाढवंते माझा बाबा विदे नाचत नाचता देवाचा गळला पितांबर, नाचत नाचता देवाचा गळला पितांबर,
सावध होई देवा ऐसे बोले कबीर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. काय महाराज तो म्हणजे वैकुंठ सोडून संत सदनी राहिला महाराज. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, असा विदेही महात्मा महाराज. आणि आपण मग विदेही ओळखता येईल का महाराज? विदेही महात्म्याला, विदेही भगवंताला विदेहीच व्हावं लागल हो. मग असा असणारा पांडुरंग आणि त्याचे नामदेव महाराज या अभंगामध्ये सांगतात की नाम घेऊ, नाम गाऊ, नाम घेऊ, नाम विठोबाला वाहू महाराज. सगळंच करायचं तर महाराज, नामच करायचं महाराज. कारण की पहा एकाच महाराज सुद्धा सांगतात ना, करा रे बापानो साधना हरी गे, बापानो साधना हरी गे, रे बापानो साधना हरी गे, रे बापानो साधना हरी गे. हरी जन करनीचे करुणाचा, करनीचे करुणाचा. का बरं महाराज? जेने नोहे जन्म यमाची आताना ऐसिया साधना करा काही. कारण की महाराज यमाची आत्मा लय अवघड आहे महाराज. कारण की आपल्या माग लागलेलं आहे भवदुःख, आणि हे भवदुःख संतान वाचून कोणी सोडू शकत नाही महाराज. संतचे असं तत्व आहे महाराज की माऊली सांगतात सद्गुरु शिवाय नाही महाराज. सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, संसार तारक, सद्गुरु वाचोनी संसार तारक. नदी टंगान कोणी, नदी टंगान कोणी, नदी टंगान कोणी, नदी टंगान कोणी. इंद्र चंद्रदेव ब्रह्मानी करोने, इंद्र चंद्रदेव ब्रह्मानी करोने, इंद्र चंद्रदेव ब्रह्मानी करोने, इंद्र चंद्रदेव ब्रह्मानी करोने, ब्रह्मानी करोने. ज्यांचा आपण आज आपण सेवेसाठी घेतलाय महाराज, त्यांना सुद्धा त्यांच्या भक्तीनं महाराज भगवंत खुश झाले होते महाराज. आणि भगवंताला वाटतं नामदेव महाराज मला फक्त या सगुण रूपापुरतच पाहतात ना. जसं रामकृष्ण परमहंस विवेकानंदांचे गुरु ते सुद्धा कालिका मातेची सेवा करत होते. कालिका माताची सेवा करत असताना महाराज काही सेवेचं माप असतं महाराज, आणि ते सेवेचं माप पूर्ण झालं ना महाराज. कर्म साम्य दशाला आले महाराज, सद्गुरु अपेक्षा भेटी दे महाराज. आणि मग काय होतंय, कालिका माता तोतापुरी नावाचे महात्मे आले महाराज रामकृष्ण परमहंसांना अनुग्रह देण्यासाठी. पण ते असं होतं नामदेव महाराजांसारखं काम होतं त्यांचं सुद्धा. ते म्हणले आम्ही आमच्या अधिष्ठानाला विचारल्याशिवाय काही करू शकत नाही. मग रामकृष्ण परमहंस म्हणे विचारा म्हणे तुम्ही तोतापुरी म्हणे रामकृष्ण परमहंसांना. ठीक आहे म्हणे. आणि मग ते गेले रावळामध्ये कालिका मातेचं दर्शन घेतलं. ती भक्तीच अशी झाली होती महाराज की ती लगेच सगुणात येत होती. ती धाव घाली आई आता पाहतेस काही. आणि मग कालिका माता आली म्हणे एक महात्मा आलाय म्हणे, रामकृष्ण परमहंस म्हणे एक महात्मा आलाय. तो म्हणतो मी तुला काहीतरी देण्यासाठी आलोय म्हणे. आता तू माझ्या संग म्हणे जगाची जगदंबा माता मला सगुणात दर्शन देते म्हणे, आणि तो तरी काय दुसरा काय दाखवणार आहे म्हणे. कालिका मातेचं उत्तर आहे महाराज की तू फक्त मला
एवढ्या पुरतं पाहतो म्हणे, पण माझं खरं स्वरूप आहे ना म्हणे अनादि निर्गुण प्रगटली भावाने, अनादि निर्गुण प्रगटली भावाने, महिषासुर मर्दना लागोने, महिषासुर मर्दना लागोने, विविध पापाची करवया झाडने, विविध पापाची करवया झाडने, भक्ताला किसी पावस लावलाई, आईचा जोगवा जोगवा मागे ना, आईचा जोगवा जोगवा मागे ना, आईचा जोगवा जोगवा मागे ना, आईचा जोगवा जोगवा मागे ना. मग कालिका मातानं सांगितलं की मी फक्त एवढ्या पुरते अवलंबून नाही, मी सर्व चराचरात भरले महाराज. आणि सद्गुरूंच्या कृपेने महाराज याचं दर्शन होतंय आपल्याला. एकदा बापूंचं प्रवचन ऐकलं होतं श्राद्धाचं. बापूंनी सांगितलं ही उपाधी आहे महाराज आपली. आता भगवंत कुठं नाही हो महाराज, आता इथं भगवंत नाही का? भगवंत आहे ना महाराज इथं. किती प्रमाण आहे भगवंताचे. देव जळी स्थळी भरला रिता भाव नाही उरला, अव्यक्त निराकार नाही जे आकार, जे तो चराचर हरिसी भजे. तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो महाराज. आता हा समजा जडदे आपला, आपल्याला बॉडी म्हणते का? आता बॉडी नाही म्हणत महाराज. याच्यातलं चैतन्य निघून गेलं का महाराज, मग आपण विचारतो ना तर अंत्यविधीला जावं आपण, आणि तिकडून ते प्रेत मराठीमध्ये आपल्या ते लवकर येऊ नये, मग आपण सहज म्हणतो बॉडी कुठपर्यंत आली. तसं महाराज हा एक आपला फुगा आहे महाराज. हा याच्यामध्ये हवा आहे ते भगवंत चैतन्य आहे महाराज त्या भगवंताचं. आणि हा जरा फुगा फुटला, आपण काय म्हणतो फुगा मिळाला. आणि मग फुगा व्यवहारातला जो फुगा आहे तो फुटल्यानंतर महाराज काय होतंय, ती हवा फक्त बाजूला जाते ना, फुगा मरतो का? फुगा कुणामुळे आहे महाराज? मग ते काय झालं आपलं पण तशीच गंमत झाली. आपल्याला त्या चैतन्याची ओळख नाही करून देत महाराज. आणि ते ओळख करून देणारे जर कोणी असेल ते संत आहे महाराज. त्या संतांनी त्या तोतापुरी महात्म्यांनी जसं सांगितलं तसं परमहंस बाहेर आले महाराज. आणि देवीनं काय सांगितलं महाराज त्यांना की तुझ्या इतक्या दिवसाची सेवा आहे ना महाराज, की त्याचं फळ आहे महाराज म्हणे की आज तुला सद्गुरू पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो, संत चरण पावलो, आज पिटले माझे कोडे, 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 आज पिटले माझे कोडे. संत जीवनात आलं का महाराज त्यावेळेस आपलं सार्थक आहे महाराज. जन्माला आल्यानंतर आपलं सार्थक कधी महाराज? जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती, भय निरसले खंती. कोणतं भय आपलं संतांना शरण गेल्यानंतर कोणतं भय जातं महाराज आपलं? जन्म मृत्यूचं. आता जन्माला तर आलो महाराज आपण, मृत्यूचं भय हे संतांशिवाय जात महाराज. आणि ते नामस्मरणानं जातं महाराज. संत काय देतात? आपलं नाम देतात ना. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार, भवसिंधू उतरे पार. भवरोगा जायचे जाय. आणि काय शुल्लक आहे? बाकीचे रोग तर किरकोळ आहे महाराज. संतांच्या दर्शनानं भवरोगाचं दुःख जातं महाराज. अजिबात भीती राहत नाही महाराज. किती मोठं उदाहरण आहे आपल्याला परीक्षित राजाचं. परीक्षित राजाला त्याच्या परिवारानं मग त्याची ठेप ठेवली होती, मरू नाही म्हणून. मरण आधी माहीत झालं ना, 7व्या दिवशी तुला सर्पदंश करणार म्हणजे करणार. मग त्यांनी प्रयत्न केले, त्याला काचेमध्ये ठेवलं. पण त्या परीक्षिती राजाची
स्थिती काय होती महाराज? त्यांनी सांगितलं आता काय नका करू म्हणे, हे आधीच देह सोडतो महाराज. महात्म्याच्या कृपेने आधीच ते म्हणलं ना, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्ष येईल ठाव स्मशानीचा, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यमधर्म. काय त्याला शेवटचं चरण काय? तुका म्हण रक्षा झाली आपोआप, उजळला दीप गुरुकृपे, उजळला दीप गुरुकृपे. झाली आपोआप, उजळला दीप गुरुकृपे, उजळला दीप महाराज गुरुकृपाने हे जे भवरोगाचं दुःख आहे ना महाराज, भीतीच राहत नाही महाराज. आता दिवसचारी खेळीवेळी अशी अवस्था प्राप्त होती महाराज. आणि मग ते कौशल्य मातेचं आपण पर्व काळाला बोलत होतो की राम जन्माला आले महाराज. तिचे डोळे, नंतर सुमित्राचे डोळे ऐकले दशरथ राजानं. तिनं पण सांगितलं की सेवा करीन म्हणलाय. तिनं काय सांगितलं? लक्ष्मण ज्येष्ठाची सेवा करीन म्हणे. केली नव सेवा. आणि कैकेयीकडे गेल्यानंतर कैकेयीनं सांगितलं ज्येष्ठाची कनिष्ठाची द्यावे राज्यपद आणि ज्येष्ठाची धाडावे दिगंतरा, म्हणजे वनवासाला. आणि मग वनवासाला धाडायचं महाराज. आपण आता काय म्हणतो बा, कैकेयीचं सगळ्यांनी समजा कैकेयीला नाव ठेवलंय आपण पाहतोय. पण महाराज दशरथ राजाला शाप होता महाराज की पुत्रवियोगामध्ये तुझा मृत्यू होईल. मग काय याचा अर्थ कसा घ्यायचा महाराज की पुत्राचा वियोग कसा घडवायचा? मग दशरथ राजाला असं आहे ना, एक तर पुत्राला मरावं लागेल ना. पण हे सगळं वाल्मिक ऋषीचं नियोजन होतं ते पहिलं आधी, करुणी दावीनं तैसाची दावीनं नामा म्हणे. आणि मग ते तसं असल्यामुळं मग काही माच्यानं तसं बरोबर नियोजन केलं ना. ते वर होते काही मातेला पहिले, तिनं ते बरोबर मागून घेतले. त्या योगे काय झालं, दशरथ राजाला वियोग घडला आणि पुत्र वनवासाला गेले महाराज. तर ते वनवासाला जाता असताना तो प्रसंग पाहतो मी. वनवास कुणाला होता? रामाला होता. तर त्या रामाबरोबर कोण कोण निघालं? सीता माता निघाली, लक्ष्मण भैया निघाला. तर रामप्रभू नाही म्हणले होते लक्ष्मणाला, तेवढा सुमित्रा माता आली. का मला आईचं अंतःकरण कसं राहतं? त्याला वाटलं ते आई घोटाळा करते करून मला तर जायचंय. पण नाही महाराज, आई काय बोलली, जिथं तुझा राम आहे म्हणे तिथं दोला जावं लागेल म्हणे. आणि इतकी सेवा कर म्हणे, भरपूर सेवा कर म्हणे. हे वचन आहे बरं का सुमित्रा मातेचं. नंतर सीता माता पण निघाली महाराज. आजच्या सीता माता माहेरला गेल्या असते महाराज. आता आपण करोनामध्ये पाहिलंय 14 दिवस काय महाराज, एक दिवस सुद्धा ते काय तुम्ही बघितलं सगळं, ते किती लांबून पाहुणचार चालू होता. आणि प्रमाण महाराज मग तिथून पुढे थोडे जरा डोक्यात बसायला लागले महाराज. काय नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावा, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा. काही आधी पुढे पहा मग ती सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना राजा. राजा कोणला म्हणलं सोडविना? देशाचा पंतप्रधान राजाच ना आपला. आपण काय आपल्या एखाद्या सरपंचाबरोबर तरी ओळख राहते. आपण म्हणतो ते सरपंच माझे मित्र आहे. हा, एखादा मामा जरा असला मोठ्या ह्याच्यावर, ते मामा माझे मोठे अधिकारी, आमदाराबरोबर ओळखी, आमदाराच्या पोराबरोबर ओळखी. महाराज नाही महाराज, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरे भली भली. म्हणजे मग आला तेच आता आपण सांगितलं तो विषय नाही सोडू शकत महाराज. मग कोणी सांगितलं तर तुला सोडविना एका चक्र पाणी वाचवली. तू का म्हणे तुला कोणी न पवते निर्वाणे, माता पिता बंधू बहिणी कोणी न पवते निर्वाणे, मित्र स्वजन सखे तो सुखाची मांडणे, हे स्वजन सखे तो सुखाची मांडा. मी दुःख भोगे कुंभपाक जाचणी, यडला मी दुःख भोगे कुंभपाक जाचणी. फेकून सोडविना एका सद्गुराचोनी,
एका सद्गुरु वाचून सोडविला एका सद्गुरु वाचून धर्माचा दुर्दैवाचा दिला परवा उपकारी अंधार दृष्टी देतो त्याचे नाम मी उच्चारी महाराजांनी प्रमाण दिलं. माता पिता बंधू भगिनी येतो न पवती निर्वाणी. निर्वाणीच्या वेळेस महाराज कोणी येत नाही. इष्ट मित्र स्वजन सखे येतो सुखाची मांडणी. ते सुखामध्ये महाराज एकला मी दुःख भोगी कुंभ पाक चाचणी तेथे तुला सोडविना एका सद्गुरु वाचून. दोनच पात्र असे महाराज, एक देव आणि दुसरं संत. हे दोन्ही डॉक्टर जरा सोडले. आता देव तो देवच आहे, पण व्यवहारामध्ये डॉक्टर वेगळे महाराज. ह्या काय तुकाराम महाराजांनी किती किती आजार आहे ह्याला, आहे का नाही. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीर. आता आपल्याला सगळं माहिती आहे शरीर किती पवित्र आहे अपवित्र आहे, पण एका गोष्टीसाठी पवित्र आहे महाराज. ते भगवंताचं जरा नाम घेतलं ना त्याच्यासाठीच पवित्र आहे. म्हणून नामदेव महाराज म्हणतात अभंगाच्या पहिल्या चरणात नाम देव नाम गाय नाम गाव नाम गाव नाम गाव नाम गाव नाम गाव रामायणामध्ये सगळ्यात जास्त पात्र कोणाचं असेल तर हनुमंतरायाचं पात्र आहे महाराज सगळ्यात जास्त. आणि मग सीता माता, प्रभू रामचंद्र, लक्ष्मण दादा हे वनवासाला गेल्यानंतर महाराज आपण रामायणामध्ये सविस्तर पाहिले महाराज. की जरा महिला मंडळीमध्ये जरा कोणाला वाटलं बा आपल्याला त्रास आहे तर सीता मातेचं चरित्र म्हणजे रामायणामध्ये सीता मातेचं चरित्र वाचावं महाराज त्यांनी. आणि संतांचा प्रसाद जरा या जीवाकडे असला ना महाराज, संत दुसरीकडे जात नाही महाराज. आता भाऊ बोलले होते परमार्थ करतोय आपण, परमार्थ कशासाठी करायचा आणि परमार्थ करणाऱ्याचे फायदे काय महाराज. तर परमार्थ करत असताना महाराज अपमृत्यू जो असतो ना महाराज तो अपमृत्यू टाळला जातोय महाराज त्याच्यामध्ये. पण शुद्ध भावनेनं भक्ती करणारा साधक पाहिजे बरं का महाराज, वरवर नाही महाराज. खरोखर शुद्ध सात्विक भावने जरा भक्ती चालली असेल ना महाराज, म्हणजे जे अपमृत्यू असतात ना हे चाल करीत नाही महाराज. त्याच्यामध्ये ऍक्सिडेंट आला, त्याच्यामध्ये आत्महत्या आली, साधक महाराज या गोष्टीकडे जात नाही महाराज. आणि ज्याच्याकडे हा संतांचा प्रसाद नाही ना महाराज त्या व्यक्तीला पर्याय नसतो महाराज इकडे गेल्याशिवाय. कारण की विवेक आणि वैराग्याचा विषय असतो महाराज. आता विवेक तीर्थ कुठे आहे, विवेक कुठे आहे आपलं माहिती आहे. संत तेथे विवेक
हसण्याची गा चंद्र तेथे चंद्रिका चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका हसण्याची गा संतांजवळ विवेक असतो महाराज आणि तो विवेक जसाचा तसा आपण सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. आता आपण भरपूर तीर्थ पाहिले ना मग हे विवेक तीर्थ म्हणजे संतांकडे असतं ना आणि विवेक असल्यामुळे काय होतं महाराज जर इकडे प्रपंचात आपल्याला चटके बसले तर आपण काहीतरी उलटे उद्योग करण्याऐवजी काय होतं हे भगवंताला आपण जवळ करतो महाराज की पर्याय असतो ना आणि ज्यांच्याकडे विषय नाही महाराज त्यांना पर्यायच नसतो ना त्यांना वाटतं संपलं सगळं तर तो भगवंत आहे ना ज्याला कोणी नाही त्याला कोण आहे त्याला भगवंत आहे. देव माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. तसं महाराज सीताचं चरित्र ऐकावं महाराज. काय सीताला सीता काय साधी होती का महाराज? सीता साधी होती का? आणि कर्मधर्मानुसार महाराज आपल्याला त्रास होतच असतो. एका भागामध्ये म्हणा ना कर्म डोले तेथे कोणाचे न चाले एवढे कृष्णाचे वैभव बंदी शाळे वसुदेव. आता कृष्णाचं वैभव साधं होतं का? चौघे पुत्र दशरथा अंतकाळी एकही नव्हता महाराज. तो आता आपण म्हणू बुवा एक मुलगा 2 मुलगा 4 होते. कर्माची गती महाराज. आणि तुका म्हणे कर्मरेखा कदा न चुके ब्रह्मादिका. आता ते आपलं ऐकलं आता रामायणामध्ये कशी कर्मलेखा राहती. हनुमंतरायच्या वेळेस गेले. आता आपण काय होतं एखाद्याला जर घर सोडून चाललो ना सारं सांगून मोकळं होतो. ज्या दिवशी चाललो ते काम सांगून मोकळं होतो दुसऱ्या दिवसाचं सांगून मोकळं होतो. पण हनुमंतरायाला काय करतं रामप्रभूंनी फक्त सांगितलं होतं काय कर सीताचा शोध करून ये. पण बाकीचं सगळं नियोजन केलं. आपण जबाबदारी टाकत नाही महाराज. आपल्याला वाटतं बुवा आपण म्हणून सगळं चालतं महाराज. तसं नसतं महाराज. जबाबदारी टाकली पाहिजे महाराज. आणि असं हनुमंतरायावर जबाबदारी टाकली होती महाराज. हनुमंतरायानं पाहिलं काय काय पराक्रम केला. ज्ञानीचा सुख नाव त्याचे हनुमंत ज्ञानीचा शोध केली ज्ञानीचा शोध केली ज्ञानीचा सुख नाव त्याचे हनुमंत ज्ञानीचा शोध केली ज्ञानीचा शोध केली प्रमाण दिलं किंवा हनुमंतरायाने शोध घेतला ना सीतेचा. हनुमंत महाबळी गाळी रावणाची दाढी कळवणी उड्डाण केले लंकेचे शोधन. काय ते शेवटचं जाळी आली लंका धन्य धन्य म्हणे तुका. अहो तुकाराम महाराज. आता तुकाराम महाराज काय तुकाराम महाराज अधिकार लहान आहे महाराज. जगद्गुरु आणि देव 7 वैकुंठाला गेलेले ना महाराज. असे जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला हनुमंतरायाला शरण जायला सांगतात ना. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. भाऊ सांगत आहे सगळ्यात मोठा जर साधू असेल तर हनुमंतराय. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुबाटा. तिथं हनुमंतरायाचे भक्तच आहे. त्यांना खूप खूप धन्यवाद महाराज. त्यांच्या योगानं बरेचसे कार्यक्रम मला आपण जरा गेलो नाही तर ते कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतात महाराज. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजा. आणि महाराज असं हनुमंतरायाचं रामायणामधलं पाठ आहे महाराज. खरंच महाराज रामायण म्हणजे खूप गोड चरित्र आहे महाराज. काय ते आता ते रामायण ऐकलं महाराज ते रामप्रभूंचा उपदेश आहे त्या रामायणामध्ये. जसं ते रामप्रभू सांगतात ना महाराज. आता बहुतेक सांगतात ना आपलं. आता आपण तर काय रामाला बघितलं नाही महाराज. पण जसं ते भावे महाराज तसंच भाऊंचं सांगणं आहे महाराज आपल्याला. आणि आपण खूप नशीबवान आहे महाराज की आपल्याकडे तो प्रसाद आलाय. अहो एवढं 4 वर्षापासून आपण रोज 1 तास 9 ते 10 आपण 4 ग्रंथ ऐकले महाराज. तसे आपण वाचले असते गो महाराज घरी. महात्म्याची कृपाची महाराज. तसे हनुमंतरायावर सुद्धा श्रीरामांची कृपा होती महाराज. एक प्रसंग सांगतो तुम्हाला महाराज रामायणामधला. मग आपण आपल्या अभंगाचं पुढलं चिंतन पाहू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
ज्यावेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली होती महाराज, आता ते एक मागाचे दो तुका म्हणे कर्मलेखा कदा न चुके ब्रह्माधिका, तो एक थोडा विषय राहून गेला, एक मिनिटात सांगतो तुम्हाला. आपण रामायणामध्ये ऐकला ना तो, म्हणून आला वगैरे म्हणून सांगतो की ज्यावेळेस मग शोध घ्यायला गेला त्यांना हनुमंतराय, त्यावेळेस ते भरपूर कार्यक्रम करणार होते. तिने जसं म्हटलं असतं ना ते सीतेला घेऊन पण आले असते, फक्तच त्यांना सांगितलं नव्हतं महाराज, फक्त शोध करायला सांगितला होता. आणि त्यांनी भरपूर उद्योग केले. त्या उद्योगामध्ये महाराज ब्रह्मदेवाला तिथं यावं लागलं ना. ब्रह्मदेवानं सांगितलं बाबा तू साऱ्याचा कार्यक्रम कर, पण रावणाला मारू नको, मेघनाथ इंद्रजिताला मारू नको म्हणे, कारण की जे ते माणसं देतात ठेवले म्हणे यांना कोण मारणार आहे का नाही. हा विषय सांगायचा होता मला की सगळ्या गोष्टी लिखित आहे महाराज, कुठं काय कुणाच्या हाताना सगळ्या गोष्टी लिखित आहे महाराज. ते नाही काय एकदा ते का आजीला म्हणे काय कळालं म्हणे का ते यम न्यायला येणार आहे म्हणे. त्या मुलाला वाटलं आपण थोडा हे करू, किती रात्री 12 वाजता येणार म्हणे न्यायला. मग त्यांच्या आजीला काहीतरी कुठतरी लपून ठेवलं होतं. हा गरुडाचा विषय आहे ना तो. आणि मग ते काहीतरी बदल झाला महाराज तिथं, आहे का नाही. हा तुझं काल कीर्तनामध्ये दुसरा प्रसंग ऐकला याच्याबद्दलच की ते म्हणे ते घ्यायला आले म्हणे एका जणाला. त्यांना काय केलं थोडा त्या यमाला पाहुणचार केला म्हणे. यम काय पाहुणचाराचा काही हिशोबात नसतो, पण केला. मग पाहुणचार करत असताना म्हणे काय ते आता दृष्टांत आहे बरं का, गुंगीचं औषध टाकलं म्हणे त्याच्या सर्वातामध्ये. मग ते गुंगलं. मग गुंगल्यानंतर तेव्हा टायमात काय केलं यानं, याचं नाव 1 नंबरला होतं यादीमध्ये. 1 नंबरला नाव होतं तर ते खोडलं त्यानं महाराज. त्यानं काय केलं शेवट टाकून दिलं. आणि आता निदान तेवढा तरी फायदा आपल्याला काहीतरी आपल्याला आयुष्य वाढवून भेटल. मग ते आलं भाऊ ते 10 मिनिटांना ते शुद्धीवर आलं. आता ते आपण काही त्याचे अधिकारी नाही, आपण विष्णुदूताचे अधिकारी. तर ते आलं शुद्धीवर आणि म्हणे आता तो मला सरबत पाजलं म्हणे, आता मी तर खुश झालो म्हणे. आता मी काय करतो म्हणे, वरून यादी सुरुवात केली होती म्हणे, आता खालून सुरुवात करतो म्हणे. विठ्ठल विठ्ठल असं आहे महाराज. वेळ आल्यानंतर महाराज जावंच लागतं महाराज, काही काम येत नाही महाराज, धन संपत्ती. तर मग हनुमंतराय लक्ष्मणाला शक्ती लागली महाराज. हनुमंतराय मग गेले ते द्रोणागिरी पर्वत ना, द्रोणागिरी पर्वत आणला कपी हाती. आणीला म्हणलंय बरं का, आणला कोणी हनुमंतरायानं आणला. पण इकडं आणीला सीतापती म्हणलंय, म्हणजे हनुमंतराय नामधारी होता महाराज. करता करविता भगवान परमात्मा आहे महाराज. आणि मग ते जास्त वेळ नव्हता, वेळ नसल्या कारणाने हनुमंतराय म्हणे आता इथं आपल्याला काही झाड सापडणार नाही, पूर्ण पर्वतच उचलून आणला महाराज. पर्वत आणत असताना भरताची नगरी लागली ना महाराज, तिथं भजन चालू होतं महाराज. आता भरत भजन करत होता महाराज. राजा राम 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 सीता राम राम राम, 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 राजा
राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम मग महाराज हनुमंतरायांना वाटलं आता थोडं दर्शन घेऊन जाऊ आता, म्हणून ते थोडे खाली आले पर्वत घेऊन. पण भरताला काय वाटलं की कुठेतरी निशाचराची आता रामप्रभू नसल्या कारणाने सर्व जबाबदारी भरतावर आली होती ना महाराज. तर का ते भरताचं काम थोडं वेगळंच होतं महाराज. आता आज कलियुगामध्ये लय बदल झालाय. भरताचं चरित्र म्हणजे लय गोड चरित्र महाराज. आणि मग ते बाण मारला महाराज. ते बाण मारल्यानंतर हनुमंतराय गिरीसहित खाली पडले म्हणून वर्णन आहे महाराज. मग खाली पडल्यानंतर ते बेशुद्ध अवस्थेत पडले महाराज. भारताचा बाण होता ना तो बेशुद्ध पडल्यानंतर सुद्धा नामस्मरण चालू होतं महाराज. आता आपण घेतलंय ना हे नामस्मरण चालू होतं महाराज. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. बेशुद्ध अवस्थेमध्ये नामस्मरण चालू होतं महाराज. इकडं नाही का कृष्णाला रुक्मिणी म्हणते ना, आणि महाराज देवाला म्हणे बा की आम्ही तुमच्या धर्मपत्नी नव्ह, मग तुमचा अर्जुनच कसं काय एवढा प्रिय आहे म्हणते. भक्त देवाचा भक्ताचं महाराज काहीतरी नातं वेगळंच राहतो म्हणे. भक्तांचा विषय नारायण झालेला असतो महाराज. मग त्यावेळेस कृष्णाने सांगितलं होतं जा म्हणे अर्जुनाच्या चक्कर मारू नये म्हणे. अर्जुनाचं सुद्धा महाराज झोपेमध्ये चिंतन चालू होतं महाराज. कृष्ण कृष्ण श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी 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 हे नाथ नारायण वासुदेव. सांगण्याचा उद्देश महाराज जसं तिकडे हनुमंतरायाचं बेशुद्ध अवस्थेमध्ये नामस्मरण चालू होतं ना, तसं इकडे सुद्धा झोपेत अर्जुनाचं नामस्मरण चालू होतं महाराज. त्याच्यामुळंच तर भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केलेली
प्रतिज्ञा देवाला खोटी ठरावं लागली ना हो महाराज. तसं आपल्याला सुद्धा जागा केलंय महाराज, सद्गुरूंनी संतांनी आपल्याला जागा केलंय. ज्यावेळेस ती प्रतिज्ञा झाली ना, मला काय सांगा वाटतो तो प्रसंग महाराज. ती प्रतिज्ञा ती काही साधी नव्हती महाराज. भीष्माचार्यांचं तुम्हाला चरित्र माहितीच आहे ना. अरे ते आता ब्रह्मचारी वडिलांसाठी त्यांनी स्वतः म्हणजे किती मोठा त्याग आहे महाराज. ज्ञानेश्वरीमध्ये 12व्या अध्यायात 12व्या श्लोकात सांगितलं ना, श्रेयो हि ज्ञानमभ्यासम ज्ञानात ध्यान विशेषते ध्यानात कर्म फल त्यागत त्यागत शांती रणंतरम. त्यागामध्ये शांती महाराज, क्रमवारी सांगितलं त्यांनी. पण आता आपल्याकडे त्याग आहे गो महाराज. अशी शांती. आणि मग ते अर्जुन हे 5 पांडव होते ना, तो आपण आहे गोरे कोरोनामध्ये भाऊने त्याचं स्मरण करून दिलं होतं. पहा ते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठविती प्रल्हादसी पिता करीचो चाचणी परितो स्मरे मनी नारायण सुदाम ब्राह्मण नाही विसरला तुका म्हणे तुझा न पडावा विसर. दुःखाचे डोंगर आले तरी आपलं थोडं जरा इकडे तिकडे झालं तरी आपली श्रद्धा हलती महाराज. कोरोनामध्ये काय तर काही ना निमित्त होतं फक्त. बापू सांगायचे एक प्रश्न राहायचा, तो बापूंच्या आपल्या शेवटच्या प्रवचनात बाहेर पडला होता महाराज. ते माळा काकारी देतं बापू म्हणायचे, ते काय पुण्य संपलं म्हणायचे. म्हणून पुण्य वाढावं लागतं ना महाराज. मग हे सगळा खटाटोप काय साठी महाराज. पुण्यवंत व्हावे यथा सज्जनाची नावे. तेच परत शेवटच्या तेव्हा तेच म्हणते तुका म्हणे पापे जाती संताची अजबे. करायचं काय महाराज, एकच करायचंय नामस्मरण. त्यांचा जप करायचा आहे महाराज. सज्जनाची नावे आणि आहे का नाही संताची अजपे असं महाराज. आणि मग ती प्रतिज्ञा ऐकून झोपले महाराज 5 पांडव. प्रतिज्ञा ऐकून आपल्याला झोपेन का हो? आपल्याला एखाद्याला खोटा खोटा दम जरी दिला, खोटा दम दिला, पुन्हा पाहतोय का उद्या आहे का नाही, मर्डरच करतो आपण तरी महाराज आपण झोप येणार नाही महाराज. जबाबदारी असते महाराज. आम्हाला इकडे कार्यक्रम सांगितलं तरी आम्हाला मी झालं होतं. आले देवाजीचे मनात येते कोणाचे चाले ना. तसं महात्म्यांचं संतांचं ऐकावं लागतं महाराज. आणि मग ते पांडव झोपेत असताना देवाला झोप आहे ना महाराज. देव आला अर्जुनाजवळ. अर्जुन थोडा लाडका होता ना. अर्जुनाला म्हणे अरे तुम्ही प्रतिज्ञा ऐकली नाही का. अहो ते घोरत हे साधी झोपे नव्हते महाराज. इतके निश्चिंत झोपले ते. घालोनिया भार राहिलो निश्चिंती मिरविले संती विठोबास. इतके निश्चिंत झोपले ते महाराज. मग देवानं उठवलं आणि अरे प्रतिज्ञा ऐकली म्हणे. तुम्ही झोपले. अर्जुनाचं उत्तर आहे महाराज तू जागा आहे ना म्हणे. असा विश्वास आहे का महाराज. आणि आपल्याला तरी काय केलं हो. आपल्याला संतांनी काय केलंय ते आत्मारामाची ओळख करून दिली महाराज. ते पुढला कथा भाग तुम्हाला माहितीये. ते देवाला कार्य करावं लागलं. बाबा देवावर किती धर्म संकट होतं हो. काय म्हणजे प्रतिज्ञा केलेली परत खोटी ठरावं लागली महाराज. काय म्हणजे किती डोक्याला ती प्रतिज्ञा खोटी ठरली महाराज. तसं इकडे हनुमंतराव बेशुद्ध अवस्थेत नामस्मरण करत असताना ते भरताला तर ते भरत इकडे हेच जातो. भरत म्हणे आला रामप्रभू राम भक्त आहे म्हणे हा. आणि याला आपल्याकडून बाण लागला. खूप मोठं घोर पाप झालं म्हणे आपल्याकडून. ते शुद्ध रे ना महाराज. ते आधीच भक्त त्याच्यात ते कोणत्या योनीला गेलं होतं माकडाच्या योनीला. आणि मग ते शुद्ध रे आहे ना. शुद्ध रे काय करावा. मग भरत बी काय साधा नव्हता महाराज. भरत म्हणे तुला रामाची शपथ आता कुठं म्हटलं लगेच. तुला किती औषध माहित होतं. ते म्हणे याला रामाची शपथ घातल्याशिवाय उठणार नाही. अहो ते तनकन उठून बसलं. आणि मग सगळ्या कथा भाग सांगितलं महाराज. आता इकडे गोड गीत आहे महाराज हिंदी गीत. बऱ्याच दिवसापासून ते पाठत नाही. इकडं प्रभू रामचंद्रांची खूप व्याकुळ अवस्था झाली होती. त्या गीतामधून कथा भाग सारांशपणे सांगितलेला आहे हनुमंतरायानं भारताला की प्रभू रामचंद्र खूप विवळ झाले म्हणे. लक्ष्मणाला सिद्धी लागली. सारा प्रकार सांगितला. सीतेचं हरण. इकडे भरताला बी 2 भक्त एकत्र आले महाराज. काय ते भक्त बी एका तोडीचे होते महाराज. जावे त्याच्या वंशा तेव्हा काय त्यांची अवस्था झाली असेल महाराज. आणि मग ते सगळा कथा भाग सांगितला. हनुमंतराय रडते. भरत पण रडतो. आणि इकडं प्रभू रामचंद्रांचं म्हणजे बघा तुम्ही आता मला इकडं विषय काय सांगावा वाटला की तिकडं म्हणजे आधी सुरुवातीला वनवासाला पाठवताना सुभद्रा माता काय म्हणली होती
त्याच्यामध्ये एक वाक्य म्हणली होती महाराज, तुला जावं लागेल म्हणे सेवा करायला ज्येष्ठाची, पण जसा लक्ष्मण दादाला चालवलं ना म्हणे तसा परत माग आणायचं म्हणे. आणि इकडं काय झालं, इकडं तर शक्ती लागली महाराज. काय आता ते रामप्रभूंना सगळं आठवायला लागलं महाराज. कौशल्य मात्यांना सांगितलं, सुमित्रा मात्यांना सांगितलं, कौशल्य मात्या म्हणली होती तू सुमित्राचा लक्ष्मणला घेऊन चाललाय ना, पण जसं चालवला ना तसं मागं आणावं लागेल म्हणे. काय ते भैया भैया कह के मेरा दिल ना तो मेरे लखन जिया रे, बोल कुछ बोल मेरे लखन जिया रे, बोल कुछ बोल. नाही बारी किती महाराज ते सर्व प्रसंग सांगितलं हनुमंतरायानं. मग इकडं उशीर नको हो म्हणून की मग सावरले महाराज दोघं भक्त. आणि मग भरताचं म्हणणं आहे महाराज, भरत म्हणतो आता उशीर नको ना व्हायला. भाऊच्या मुखातून ऐकला प्रसंग, उशीर व्हायला नको. भरत म्हणे माझ्याकडे रामबाण आहे म्हणे, या रामबाणावर बैस म्हणे, उशीर नाही व्हायचा म्हणे. पण मग नामस्मरणाचं महत्व सांगायचं ना. आपण नामदेव महाराजांचा अभंग घेतलाय ना, नामपर अभंग आहे नामाचं महत्व सांगणारा. मग त्याच्यामुळे आपलं नामस्मरणाचं महत्व सांगायचं. हनुमंतराने त्याचं सत्य सांगितलं भरताला की माझ्याकडे सुद्धा म्हणे रामबाण आहे ना म्हणे. भरताला म्हणे तुझ्याकडं माझ्याकडे नामबाण आहे म्हणे महाराज. नुसतं जय श्रीराम जरी म्हणलं ना बाणाला वेळ लागेल म्हणे, पण माझं लगेच कार्यसिद्धी होती म्हणे. नामस्मरणानं आज मी महाराज त्या नामामध्ये तेवढाच पावर आहे. भाऊ सांगायचे तुकाराम महाराज आता नाही, नाथ महाराज आता नाही, पण त्यावेळेस सुद्धा ही सगळी सृष्टी होती ना हो. आपण आता ज्ञानेश्वरी मधले हे संतांनी जे गाथा असेल, नाथांचा असेल, नामदेव महाराजांचा असेल, तुकाराम महाराज असेल, ज्ञानेश्वरी असेल, सर्व शास्त्र असेल महाराज. आज आपण एक प्रमाण म्हणून त्यामधलं उदाहरण देतो महाराज. प्रमाण पाहिजे ना. आज प्रमाण आपली पाठी पण आपण प्रमाणात नाही. तर प्रमाण आज सुद्धा मात नाही महाराज. आज सुद्धा त्यांचे सुद्धा दृष्टांत आहे महाराज. सहज भाऊ म्हणते समाज म्हणतो ना काय फरक आहे आपल्यामध्ये तुमच्यामध्ये, काय परमार्थ करणारे सारखे आणि बहुतेक बॉडीगार्ड उतर देऊन सांगत असते. बॉडीगार्ड प्रत्येकाला आहे का नाही, कशासाठी आहे, जजला पण आहे आणि चोराला पण आहे. दोघांचं हे ना महाराज. तसं आपल्याला सुद्धा तसंच आहे महाराज. आता आपल्याला जास्त कथा भाग लांबवायचा नाही की आपल्याला सुद्धा महाराज इथं यमची सत्ता चालत नाही महाराज, आहे का नाही. आपल्याला प्रमाण आहे माहिती, यम धर्म सांगे दुता तुम्हाला नाही येते सत्ता येते होय हरिकथा सदा नाम होश, आहे का नाही. एक महाराज आणला महाराज सत्संगामध्ये जाणं झालं महाराज, पण इथं यमदूताची सत्ता नसते महाराज. फरक आहे का नाही, जाणं दोघाला पण आहे. इथं विष्णूच्या दूतेत असतात महाराज न्यायला. तिथं आले वेळेचं उदाहरण आहे, म्हणजे भरपूर उदाहरण आहे. तसं महाराज आपला विषय पूर्ण बाजूला गेला होता. हा नामबाण. तर महाराज नामबाण आहे म्हणे हनुमंतराय म्हणे माझ्याकडे नामबाण आहे. आज सुद्धा महाराज संत सुद्धा आपल्याला छोटे छोटे दृष्टांत देऊन सांगतात महाराज. आज ते जरी समजा बापूंचे असतील, भाऊंचे असतील, भाऊ म्हणजे आज सुद्धा समजा संकट आपल्यावर आल्यानंतर महाराज चप्पल घालून जरा इस्तवर पाय दिला तर चटका बसतो का. थंडीचे दिवस आहे, कालच भाऊंचं प्रवचन ऐकलं मोबाईलवर रामनवमीचं. आपण स्वेटर घातलं, थंडी काय करते का. उन्हाचा दिवस आहे महाराज, छत्री घेतली, ऊन काही करील का. तसं हे कवच आहे महाराज. तसं नामस्मरण संतांचं सुद्धा महाराज हे कवच आहे महाराज. आणि असं असणार नाम हनुमंतरायाकडे होतं ना महाराज. सगळे कामं होतं ते महाराज हनुमंतरायाचे नामस्मरण. माझं आपले होणार नाही का महाराज. त्या काळचा इस्तू चटका देतो होता, आजचा बी इस्तू चटका देतो. सगळं पंचमहाभूत सगळं तसं आहे महाराज. फक्त आपला भाव नाही ना हो. आणि मग नामस्मरण असल्यामुळं हनुमंतराय आले. ते पुढला कथा भाग तुम्हाला सगळं माहिती आहे, पण आपल्याकडे भाव पाहिजे महाराज आणि नामस्मरण पाहिजे. तर सुदामदेव आणि कृष्णाचा एक भाव होता महाराज. किती 18 विश्व दारिद्र्य होतं ना महाराज सुदामदेवाकडे. पण पत्नीचे आग्रह खातर महाराज कृष्णाला भेटायला जायचं सांगितलं महाराज. आणि मग ते काकड्यामध्ये आहे ते सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पेला, सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पेला, कष्टे घेऊन
त्याच्या भेटीला गेले शुद्ध भाव देवनिया गाव सोहळ्यात दिला शुद्ध भाव देवनिया गाव सोहळ्यात दिला त्याचे चरणी रक्षण लागो विठोबाचा धर्म लागो त्याचे चरणी रक्षण लागो विठोबाचा धर्म लागो त्याच्या चरणी रक्षण लागो विठोबाचा धर्म लागो त्याच्या चरणी रक्षण लागो. आता भाव पाहिजे महाराज, सगळा परमार्थ भावाचा आहे महाराज. नामयाची जणी कोण तिचा भाव जेवी पंढरी नाव तिच्या सवी. काय महाराज ते काय जनाबाईचा भाव होता महाराज, त्या गीतामध्ये नाही का? बा विठ्ठला नाम सांगे विनवणे, बा विठ्ठला नाम सांगे विनवणे, ही चोरी करणार नाही जणी, ही चोरी करणार नाही. आपण जनाबाईची काही तक्रार नाही ना महाराज. समाजानं चोरीचा आळ घेतला, नामदेव महाराज जामीन आहे महाराज. आपल्यामुळे जर काही झालं का तर आपण एकामेकाला समजा म्हणतो ना बाबा हे महाराज असे करणार नाही, तसं महाराज नामदेव महाराज म्हणतात की बाबा जणी चोरी करणार नाही महाराज. बोल जने तू कैसे घडले मौन तुझे आज मला नडले, मौन तुझे आज मला नडले. विठ्ठल कृष्ण म्हणे जनीचा, विठ्ठल कृष्ण म्हणे ही चोरी करणार नाही जनी, ही चोरी करणार नाही. महाराज त्या जनाबाईनं ओळखलं होतं महाराज, ते आपला अधिकार नाही. विठ्या किठ्या मूळ मायेच्या कुठला आपण नाही म्हणू महाराज, त्याला अधिकार लागतो आहे का नाही, हे म्हणलो तेच भरपूर झालंय. अहो तिला तक्रार नाही केली महाराज, तिला माहिती आहे सगळा खेळ कोणाचा आहे. महाराज त्याला यावं लागत मग काय कोणते शेवट जरा सुळावर देता चमत्कार झाला, सखा श्रीहरी धावून आला, सखा श्रीहरी धावून आला. जनीचा विठ्ठल कृष्ण म्हणे, जनीचा विठ्ठल कृष्ण म्हणे ही चोरी करणार नाही जनी, ही चोरी करणार नाही जनी. महाराज त्या भगवंताला कार्य करावं लागत महाराज, मग त्यांना ते सोळाचं पाणी पाणी सगळा कथा बघा आपल्याला माहिती आहे. असं महाराज मग कृष्णाचं सुदाम देवाचा सुद्धा असंच भाव होता महाराज. ते खूप एक गीत आहे महाराज, खूप ऐकायला गोड वाटतं महाराज. अरे द्वारपालो उस कन्हैया से कह दो कि मिलने सुदामा गरीब आ गया है. ते आता ते सुदाम ब्राह्मण देव गेला तर ऐकून भेटायला, त्याचा काय त्याची काही इच्छा नव्हती महाराज, पण ते मोकळं जाऊ नाही म्हणून काहीतरी घेऊन पोहे नेले. आणि मग आता कसं असतं महाराज, ते द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाला भेटायला येणारे काय महाराज साधे नव्हते, राजा महाराजा. आता सुदामदेव कसे गेले, फक्त एवढंच होतं महाराज, बाकी डोक्यावर काय नव्हतं, अंगावर काय नव्हतं, पायाचं काय नव्हतं. याला पण हे पण फाटकं होतं महाराज. मग ते गेलो ते द्वारपालाने अडवलं, त्याला अडवलं म्हणे काय काय बोलले ते म्हणे कुठे चालला म्हणे. त्यांनी सांगितलं माझा मित्र आहे म्हणे कृष्ण, म्हणे कृष्ण द्वारकाधीश तुझा मित्र अवघडच आहे म्हणे, आहे का नाही. बरं म्हणे मग असं करा माझा निरोप द्या म्हणे. मग ते पुढे सांगितलंय महाराज त्यांनी कसं कसं आलेलं आहे महाराज. ते निरोप द्यायला गेलं ना, द्वारपालाला सांगितलं की जाऊन निरोप दे म्हणे. सांग म्हणे कोण आलंय. न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. वेळ कमी
टाइम आहे महाराज आपल्याकडे, पुढे बी आपला भरपूर कार्यक्रम आहे, तेव्हा थोडं धावतं घेऊ जरा. गेला महाराज द्वारपालांना जाऊन निरोप दिला भगवान श्रीकृष्णाला, सांगितलं कोण आलंय, नाव सांगितलं, कसं अवस्था सांगितली, अवस्था न सरपे हे पगडी न तनपे हे जामा बता दो कन्हैया असे नाम आहे सुदामा. महाराज ते बाबा तुम्हाला सांगितलं मग ते विधेयी त्यानं ते ऐकलं, नाव ऐकलं, भक्त कसा आला ते ऐकलं महाराज. आता हे त्या गीतामध्ये नाही सांगितलेलं महाराज, पण जसा भक्त आला ना महाराज तसाच भगवान श्रीकृष्ण गेलेला आहे महाराज. पायात काही घातलं नाही, आता द्वारकाधीशाचा टोप होता ना तो घातला नाही, फक्त एवढंच होतं. आता पंजा होता अंगावर उपरणं, ते सुद्धा जाताना पडलं महाराज. तुम्ही त्या गीतामध्ये पाहिलं नाही. जसा भक्त आला म्हणजे भेद ठेवला का महाराज, काहीच भेद नाही ठेवला महाराज. आणि मग ते पाहिलं रुक्मिणी मातांना, आता साऱ्यांनीच पाहिलं, पण रुक्मिणी मात्या थोडं विशेष वाटलं, म्हणे असा कोणता पाहुणा आला बा पुढं आहे दीपद नाव. त्याच्या आधी कसे भगवान श्रीकृष्ण गेले ते, सुन कर दौड़े चले आए मोहन, सुन कर ही दौड़े सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. मग रुक्मिणी मातेचं फुटलं, तिचा प्रसंग सांगितला. हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा, हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा, ये मेहमान कैसा अजीब आ गया है, ये मेहमान कैसा अजीब आ गया है. कसा पाहुणा आला बा, म्हणजे ही तर होती ना, भगवान श्रीकृष्ण गेले होते. मग ते पुढं मग घेऊन आले महाराज. ते काय गळ्यात हात टाकला सुदामदेवाच्या आणि भगवान श्रीकृष्ण त्याला घेऊन आले महाराज. आल्यानंतर महाराज काय अवस्था आहे महाराज खरंच देवाची आणि भक्ताची, काही भेदच नाही ठेवला महाराज. संत आणि भगवंत आपल्याला त्यांची खुर्ची देत असतात महाराज, बाकीचं नाही महाराज. लोह परिसाची नसा आहे उपमा, सद्गुरु महिमा अगाधाची. आपण सारी की म्हणलं ना महाराज, परीस काय करतो लोखंडाला सोनं करतो, परीस नाही करीत महाराज. तसं भगवान श्रीकृष्णानं सुदामदेवांना आणल्यानंतर बराबर के अपने सुदामा बिठाए, बराबर में अपने सुदामा बिठाए, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए. महाराज पाणी आणायला सुद्धा वेळ नाही महाराज, इतका सुद्धा वेळ भगवंताला म्हणजे पाते पडलं त्याचं. मग ते एकदा वेळ झाल्यावर स्तंभातून प्रकटला ना महाराज. हा मग काय मग कार्यक्रमात मग हिरण्य कशाचा मग सारे 17 वर मागून घेतले होते, इकडं नको तिकडं नको, येते वरून आले अवतार म्हणे ना. वर जाताना काय म्हणे, इथं वरून आले अवतार, ये रे ते आम्हाला जीव की तुला मारावं लागणार म्हणे, तुला आम्हाराचा वर भेटणार नाही. मग याला वाटलं मी हुशार, मग यानं सांगितलं वर नको, खाली नको, इकडं नको तिकडं नको, दिवसा नको रात्री नको. ते बाबा तथास्तु तथास्तु. त्याचं म्हणणं होतं ते बाबा आहे खिलाडी आहे का नाही, सारे चतुरातो शिरोमणी सारे वर दिले. सासरा नको, आसरा नको, स्त्रीकून नको, पुरुष नको नको, देवाकून नको, कोणाच नको म्हणे. मग जाऊ आडवा घेतला महाराज. मग सांगितलं सांगा आता तू वर आहे का खाली. मग सांगितलं म्हणे सांगे शस्त्र आहे का आश्रय आहे, सांग म्हणे आता रात्र आहे का दिवस आहे. सगळे उत्तर त्याचं फक्त सगळं त्याचं म्हणजे शंका निरसन केली महाराज. आता फाडू का, मग फाडला महाराज. मग ते राग त्या भक्ताला तुम्हाला का जाता आता सांगून जाईल महाराज. तुम्ही एक वेळ देवाला काय म्हणायचे म्हणा महाराज, पण जरा भक्त असेल ना महाराज, भक्ताला त्रास देऊ नका महाराज, भक्ताच्या नादी लागू नका महाराज. ते देवाचं म्हणणं आहे, तुम्ही मला भक्ताला दिलेला त्रास सहन होत नाही महाराज. आणि मग ते काय रुक्मिणी माता सांगितलं म्हणजे जा देवाला शांत करायला. जवळची तिचे ना, ते नाही म्हणे मी शांत नाही करू शकत म्हणे, हे आज जरा थोडं वेगळंच आहे म्हणे, कधीच पाहिलं नाही म्हणे. मग शेवटी प्रल्हादाला जावं लागलं महाराज. विश्वास होता प्रल्हादाचा महाराज, पाहिलं आपण त्याच्यावर किती वाईट प्रसंग आले. आणि मग ते त्या अवतारामध्ये चाटणं महाराज प्रेम शांत होण्याचं.
देवानं जेव्हा प्रल्हाद चाटलं तसं महाराज इकडे कृष्ण भगवंताची सुद्धा सुदाम देवाचं हे सगळं चरणासुओ से श्याम ने धुलाया, चरणासुओ से श्याम ने धुलाए. मग छातीवर आठवून सांगितलं महाराज कृष्ण, न घबराओ प्यारे अरे तुम सुदामा, न घबराओ प्यारे. तू भेटला ना मला, देवानं आलिंगन दिलं महाराज, देवाला जवळ घेतलं, मग काय भीती गो महाराज. न घबराओ प्यारे अरे तुम सुदामा, खुशी का समा तेरे करीब आ गया, खुशी का समा करीब आ गया. अरे बार बालो कन्हैया से कहो, अरे बार बालो कन्हैया से कहो, सुदामा करीब आ गया, लागलं का महाराज. मग काय ते एका सुदाम देवाबरोबर अख्ख्या गावाचा फायदा, अख्ख्या गावाचं होण्यास झालं महाराज. काय असं महाराज, एकानं भक्ती केली का त्याचं वलय असतं महाराज. हा अनेकांचे कोडे, बरोबर आहे महाराज. काय होतं ते विभीषणाला सुद्धा नाही का महाराज, अहो आपण अनुकूल परिस्थितीमध्ये नामस्मरण करत नाही महाराज. आपलं कोणी म्हणतो का नामस्मरण करू नको. आमच्याकडे एक म्हणे बा ताई होती, ती म्हणे ते आमचे मालक म्हणते बा हे नामस्मरण नको नको, ते नामस्मरण कर. जसं ते नारदाला नाही का ते हिरण्य कसे भेटला होता, भाऊ सांगत असते डोकं लावायचं नाही जास्त, पक्कन वाट मोकळी करून घ्यायची. हे नारदा काय म्हणतो ना म्हणे, हिरण्य कसे म्हणतो ना म्हणे. हा म्हणे महाराज तेच म्हणतो म्हणे. अहो काय सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी, ज्ञानदेव मौन जपमाळा, ज्ञानदेव मौन जपमाळा अंतरी, ज्ञानदेव मौन जपमाळा कसा महाराज. अहो तुम्ही वैखरीने काही म्हणावं, परापच्छंती मध्यमा वैखरी, अहो एकदा तोच साडीकर भरला नाही हो. आता आपण नाही की व्यवहारामध्ये वडिलांना कोणत्या नावानं जर हाक मारली तर ते वडिलांना कळती कोणत्या नावानं हाक मारलेली. तसं महाराज त्याला तुम्ही कोणत्या नावानं हाक मारा हो, तुम्ही कृष्ण कृष्ण म्हणा. ज्यांचा पर्व काळी महाराज श्रद्धाला जुने लोक बघा ते आचरणाच ना आपल्याला कशावरून, मग ते आचरण करण्यासारखं आहे महाराज. पहा आपण व्यवहारामध्ये सुरुवात आपली कशी हो, राम राम. आपण काय म्हणतो राम राम, काही आपलं बा काहीतरी तेव्हा स्मरण व्हावं म्हणून म्हणतो ना आपण जय हरी, रामकृष्ण हरी, हरे कृष्ण. पण एक सर्वत्र चालणार रामरामाचे नाव महाराज. का तर रामाचं चरित्र महाराज आचरण्यासारखं आहे महाराज. आणि आपण सर्व भाग्यवान आहे महाराज की आपल्याला ते संतांची भेट झाली. अरे की लई आपलं भाग्य आहे महाराज. भारतासारखा भरतखंडे नरदेव प्राप्ती हे परम भाग्याची संपत्ती. म्हणजे भारतासारख्या देशामध्ये महाराज आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र महाराज शिवाजी महाराजांसारखे राजे होऊन गेले महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणलंय महाराज. त्यातल्या त्यात बी आपण अहमदनगर जिल्ह्यामध्ये, आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये येऊन बी समजा महाराज बेटासारखे तुम्हाला मंडळींना तुमचे संस्कार भाऊने तिकडे पारगाव दादांच्या पुण्यतिथीच सांगितले. म्हणजे कशाचे आहे महाराज ही ताकद, कशाची महाराज की काय संस्कार जरा बघायला गेलं महाराज म्हणले तिकडे बेटाकडं खूप संस्कार आहे महाराज. आणि आपण प्रवारा गोदावरीच्या तिकडं देवगडची गादी बाबा किसनगिरी महाराज, तिकडे नारायणगिरी महाराज, गंगागिरी महाराज, आता दोन्ही गादींवर बाबा म्हणजे ब्रह्मनिष्ठ महात्मे बसलेले महाराज. हे आपल्यासाठी भाग्याचंच आहे ना हो. आपण त्या भूमीमध्ये जन्माला आलो महाराज. ती भूमी पवित्र आहे महाराज, आहे की नाही. म्हणून नामदेव महाराज सुद्धा त्या भूमीचं पवित्र असल्या कारणाने आणि आपण
किती भाग्याचे आहे महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आम्ही दैवाचे दैवाचे 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 दास पंढरीरायाचे दास पंढरीरायाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे. महाराज आपण खरंच आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. कधी महाराज नामदेव महाराजांना कधी म्हणावासा वाटलं महाराज ज्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये संत आले महाराज त्यांना भगवत प्राप्त होताच. पण नामदेव महाराजांचं खूप मोठं उदाहरण आहे महाराज. नामदेव महाराजांना स्वतः भगवान परमात्म्यानं महाराज संतांची भेट घ्यायला लावली महाराज. आणि संतांशिवाय नाही महाराज तिथे भरपूर प्रमाणे आपला वेळ झालाय. संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख संत संगती काय सांगू सुख संत संगती अपन बरखे नाही देते अपन बरखे नाही देते साधु गोर गाना साधु गोर गाना साधु गोर गाना साधु गोर संत संगतीचे काय सांगू थोर आपण सारिखे नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी महाराज. 3 वेळेस म्हणलंय महाराज. तिकडे जसं सांगितलं ना तुकाराम महाराज सार 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 विठोबा नाम तुझे सार. म्हणजे काहीतरी एखादी गोष्ट आपला पटवून द्यायची असेल ना महाराज आपण परत परत सांगतो ना जसं साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी महाराज. हे खरंच महाराज कलियुगामध्ये साधू संत खूप मोठे आहे महाराज. आता एकदा सगळ्यांनी त्या पांडुरंगाचं आपल्या त्याचं भजन करूया. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा महाराज आपण सेवेसाठी घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा. नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला वाहू आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. आणि
महाराजांनी आपल्याला एक सांगितलं की परमार्थ कसा करायचा महाराज. सोपे वर्म आम्हा सांगितले संती, टाळ बेली दोन्ही हाती नाचा. हेच महाराज नामदेव महाराज सुद्धा याच पद्धतीने आपल्याला सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात. ताळवीणा घेऊनी हाती, ताळवीणा घेऊनी हाती, ताळवीणा घेऊनी हाती, ताळवीणा घेऊनी टाळविना घेऊनी हाती, विठ्ठल नाम गाऊ येती. महाराज तिथं काय इथं टाळे विनाये लावणी मृदुंग श्रुती टाळ शेव ब्रह्म रस आवडीने. महाराज इथं काय महाराज कीर्तन चांग होय अंग रूप ब्रह्मभूत काय होत असे कीर्तने. काय महाराज कीर्तनाना नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहू भले, कपी कूळ उद्धरले मुक्त केले राक्षसा. महाराज असं कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. आणि मग काय नामदेव महाराज म्हणतात की किती नामस्मरण व्हायचं महाराज भगवंताला, ते अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात महाराज. नाम म्हणे लाखोनी सदा, नाम म्हणे लाखोनी सदा, नाम म्हणे लाखोनी सदा, नाम म्हणे लाखोनी सदा. अनंत नामे वाहू गोविंदा, अनंत नामे वाहू गोविंदा. आमे दैवाचे दैवाचे, आमे दैवाचे दैवाचे. अनंत नामे वाहू गोविंदा, अनंत नामे वाहू गोविंदा. आमे दैवाचे दैवाचे, आमे दैवाचे झालेली सेवा महाराज तुम्हा श्रोते वृंद, वक्ता तो नव्हे श्रोते विन, सगळ्यांनी चांगली साथ दिली. महाराज सगळ्यांचे नाव माहिती आहे पण आता वेळ अभावी नाव घ्यायची नाही. महाराज विनेकरी, सिस्टीमवाले, मृदुंगाचार्य सर्व तुम्ही महेशाचे प्रभू, तुम्ही महेशाच्या मूर्ती. आणि आपण ज्या संतांचे आपण अनंत उपकार आहे त्यांचं एकदा नमस्कार. ज्ञानेश्वरा माऊली, महाराज ज्ञानेश्वरा माऊली, महाराज माऊली, जय विठ्ठल जय विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल
विठाल जय हरी विठाल जय विठाल जय हरी महाराज महाराज तुम्ही सिंगा विचार महाराज महाराज तुम्ही सिंगा महाराज तुम्ही पंढरीनाथ भगवान की जय. बस 2 मिनिटं खाली टाळ करी. धन्यवाद महाराज. हरिभक्त परायण आपले गुरुबंधू प्रदीपजी महाराज पटारे भोकर श्रीरामपूर सकाळी झाले होते 9 वाजता. आम्हाला वाटलं येतच नाही वेळेत. धन्यवाद महाराजांना. हे काय कुठं संस्थेत गेलेले नाही महाराज. फक्त ही गुरु कृपा आहे, शुद्ध गुरु कृपा आहे. गुरु कृपा निर्मळ भागीरथी. म्हणून कुठं संस्थेत गेले नाही, कुठं शिकायला गेले नाही. फक्त सद्गुरूंचा प्रसाद जीवनामध्ये प्राप्त झाला आणि ही सेवा भगवंतांनी करून घेतली महाराज सद्गुरूंनी. म्हणून त्यांनाही धन्यवाद. सगळ्या भजनी मंडळाला धन्यवाद. सकाळी उद्घाटन झालं गुरुवर भाऊंच्या हस्ते. नंतर ही पहिलीच सेवा उद्घाटन पर कीर्तनाची सेवा प्रदीप महाराजांनी सुंदर केली. नाम गाऊ नाम ध्याऊ नाम विठोबाला वाहू. म्हणून या धर्ममंडपाचा उद्देशच आहे महाराज का हा अज्ञानी जीव परमार्थाला लागावा, त्याला ज्ञान व्हावं, त्याला सुख शांती समाधान भेटावं आणि तो मार्ग दाखवण्याचं काम इथून होतं. म्हणून हा सोहळा मंदिराला 7 वर्ष पूर्ण झालेत महाराज. 8व्या वर्षामध्ये पदार्पण आहे आणि म्हणून हा वर्धापन दिन सोहळा सगळेच तुम्ही उपस्थित राहिले. सगळ्यांना धन्यवाद. सगळ्यांचे आपण आभार प्रदर्शन करणारे संध्याकाळी करू. म्हणून आता सगळ्यांनी पंक्तीला बसून घ्यायचंय. वाढणाऱ्यांनी वाढायला सहकार्य करा. बाकीच्यांनी पंगत धरून घ्या. आपल्याला लगेच आता जेवण झाल्यानंतर हरिभक्त परायण ईश्वर महाराज सोमासे यांचं सुंदर असं कीर्तन होणार आहे. म्हणून जेवढं वेळेत आवरता येईल तेवढं वेळेत आवरायचंय. चला.